नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नुकतंच गुरुचरित्र सप्ताह संपला आहे आणि बऱ्याच लोकांनी गुरुचरित्र पारायण केले. बऱ्याच सेवेकरांनी केंद्रामध्ये सामूहिकरित्या केलं, तर काहींनी घरातच गुरुचरित्र पारायण केले. सप्ताह जरी संपला असेल तरी आपल्याला स्वामींची नित्यसेवा सुरूच ठेवायची आहे. तर स्वामींची नित्यसेवा कशी करावी? स्वामी चरित्र सारामृत अतिशय दिव्य असा स्वामींनी त्यांच्या भक्तांसाठी दिलेला आशीर्वादच आहे. असा हा दिव्य ग्रंथ तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतो. तर या ग्रंथाचे आपल्याला रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे आहे. म्हणजेच जर गुरुवारपासून सेवा करायची असेल तर गुरुवारी 1, 2, 3 अध्याय वाचायचे आहे आणि शुक्रवारी 4, 5, 6 अध्याय असे 3 अध्याय रोज वाचायचे आहे. तर 3च अध्याय का? कारण प्रत्येक अध्यायाचे एक महत्त्व आहे. पहिला अध्याय म्हणजे भूतकाळाशी निगडीत असतो, भूतकाळामध्ये झालेल्या चुका सुधारण्यासाठी. त्यानंतर दुसरा अध्याय वर्तमान काळामध्ये सर्व काही चांगले व्हावे ह्यासाठी. आणि तिसरा अध्याय असतो भविष्य काळामध्ये आपल्याकडून चांगले कामे व्हावी आणि आपलं भविष्य उज्ज्वल व्हावं ह्यासाठी असतो. या ग्रंथाचे वाचन अगदी कुठेही बसून करता येते. खाली बसणे शक्य नसेल तर चेअर किंवा सोफावर बसू शकतो. प्रवासामध्ये असताना सुद्धा ही सेवा आपण करू शकतो. अध्याय अगदी छोटे छोटे असल्यामुळे हार्डली 5 ते 7 मिनटं लागतात फक्त 3 अध्याय वाचायला. त्यानंतर स्वामींचा नामजप करायचा आहे. तर अध्यायासोबत 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. 11 माळी शक्य नसेल तर 1 माळ करता येते. कधी कधी काय होतं, 11 माळी करायच्या घाईत एवढ्या फास्ट करतो आपण जाप, पण त्या नामजापामध्ये आपली एकाग्रता राहत नाही. त्यामुळे नाही झाल्या 11 माळी तरी कमीत कमी 1 माळ करावी. पण ती अशी करावी की तेव्हा आपल्या आजूबाजूला कोणीच नाही, डोक्यामध्ये कोणते विचार नाही, घरातला कोणता विचार नाही, फक्त आपण आणि स्वामीच आहोत. बाकी सर्व गोष्टी बाजूला करून आताच्या कलियुगामध्ये नामजपासारखी प्रभावी सेवा दुसरी कोणतीच नाही आहे. कारण आपण नामस्मरण कुठेही केव्हाही करू शकतो. दिवसभर मनामध्ये नामस्मरण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ सुरूच ठेवायचं आहे. कारण नामस्मरणाने आपण स्वामींच्या आणखी जवळ पोहोचतो. स्वामींची नित्यसेवा केल्याने स्वामी समर्थ महाराजांचा सदैव आपल्या पाठीशी स्वामी उभे असतात आणि आपल्यावर येणारे सर्व संकट टळतात. फक्त नित्यसेवेमध्ये सातत्य महत्त्वाचं आहे. आणि किंवा मासिक धर्म किंवा सुतक विटाळ आल्यास तेवढे दिवस स्किप करून परत आपण सेवा कंटिन्यू करू शकतो. स्वामींना आपल्याकडून काहीही नको आहे. ते स्वतः ब्रह्मांड नायक आहेत. आपण कोण आहोत त्यांना काही देणारे? स्वामी नेहमी म्हणायचे, माझ्या लंगोटीची किंमत ह्या विश्वा एवढी सुद्धा नाही आहे. त्यामुळे रोज आपल्याला नित्यसेवा करायची आहे. त्यानंतर रोज आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. अतिशय प्रभावी मंत्र स्वामींचा, ज्याचा खूप लोकांना अनुभव आला आहे. या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण एवढी सेवा तर करूच शकतो आणि सर्वांनी करावी. कारण जेव्हा आपण स्वामींना शरण जातो तेव्हा आपल्या जीवनातले जे भोग आहेत ते तर आपल्याला भोगायचेच आहेत, पण त्याची तीव्रता कमी नक्कीच होते स्वामी सेवेमध्ये आल्यामुळे. आणि कितीही संकटे दुःख आली तरी स्वामी आपल्याला अगदी अलगद तारून नेतात, यात काही शंका नाही. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. नमस्कार. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.